टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. आम्ही नवरा बायकोनी शेती घेतलेली, नवरा बायकोनी कष्ट करून शेती घेतलेली आहे साहेब सर. आणि त्याच्यात आम्हाला किती भावे सळतात. आज 40 वर्ष झाली. घेणार शहाजी देवराम माने आहे, घेणार भुजंग पाटील आहे बुद्रुकवाडीचा, तरी हे आम्हाला लोक त्रास देतात. आज 40 वर्ष झाला आम्हाला त्रास देते ती हानमार करून. मला कॅन्सरचा आजार मला झालेला. वर्षण करायचं त्या धीर पाहिल्यापासून आम्हाला अति त्रास, जीवनाला संकटाला कुठं जावं विचार कळत नाही. आम्हाला धोका वाटतोय म्हणून आम्ही आज न्याय मागतोय. आम्हाला तुम्ही न्याय द्यावा. कुठं जरी गेलं तर आमचा विचार करत नव्हते म्हणून आज साहेब आम्हाला तुम्ही न्याय द्यावाच लागल. साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्यावा लागेल. आपली मागणी काय आहे आणि तुम्ही अर्ज कशासाठी दिलात काय सांगाल? मी शहाजी देवराम माने, वय 82, जमीन मी 82, 27/6/77ला आम्ही नवरा बायकोनी जमीन खरेदी स्वखर्चाने घेतलेली आहे. त्या जमिनीवर माझ्या संप्रदाय भजन कीर्तनाच्या नादानं आणि माझ्या पाठीमागं 7 मुली, 1 मुलगा की वारस आहे, तरी माझ्या सख्खे भाऊ यांनी याचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांची नोंदी बेकायदेशीर लावून घेतलेल्या आहे. तरी मी माझ्या ह्या जमिनीवर बेकायदेशीर नोंदी लावलेल्या आहेत, तरी ते रद्द करण्यात यावी. मंडळाचे कोटेशन माझ्या नावावर असून त्यांनी करंट सोडणे, त्रास देणे, वायरी तोडणे, मोटर जाळणे आणि हाणमार करणे, तरी माझ्या एका भावाने माझ्या मंडळीला लाथाबुक्या अवघड जागेवर मारून त्याला कॅन्सर आजार झाला आणि त्या कॅन्सर आजारात आज 20 वर्ष झालं चक्कर खातो. मला कुठंच पोलीस स्टेशन तरी नाही न्याय मिळाला. म्हणून मी तुमच्यासमोर 18/5/27 रोजी उपोषण धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. आता शहाजी माने, वय माझं 76, आणि आम्ही नवरा बायकोनी शेती घेतलेली आहे. नवरा बायकोनी कष्ट करून शेती घेतलेली आहे साहेब सर. आणि त्याच्यात आम्हाला ही धीर भावे सळतात. आज 40 वर्ष झाले. घेणार शहाजी देवराम माने आहे, देणार भुजंग पाटील आहे बुद्रुकवाडीचा, तरी हे आम्हाला लोक त्रास देतात. आज 40 वर्ष झाला आम्हाला त्रास देते ती हानमार करून. मला कॅन्सरचा आजार मला झालेला आहे. कुठवर सहन करायचं. ह्या धीर भाव्यापासून आम्हाला अति त्रास, जीवनाला संकटाला कुठं जावं विचार कळत नाही. आम्हाला धोका वाटतोय म्हणून आम्ही आज न्याय मागतोय. आम्हाला तुम्ही न्याय द्यावा. कुठं जरी गेलं तर आमचा विचार करत नव्हती म्हणून आज तुम्हाला आलो. साहेब आम्हाला तुम्ही न्याय द्यावाच लागल. साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्यावा लागेल. काय आम्ही कुठवर सहन करायचं. मला 6 लेकी आहे, त्याचा 1 मुलगा आहे. त्यांनीसुद्धा माझं कुठवर लेकरवानी सहन करायचं. धीर भावे ऐकत नाही तर धीर भावे जिथं तिथं पैसा भरते ती, जिथं तिथं अन्याय करते ती. आणि आम्हावर पैसा भरून कुठं जरी आम्ही गेलो, काय जरी कराय, तिथं पैसा भरून आम्हावर अन्यायच करते ती, अत्याचार करते ती. सोसना गेलं आहे आम्हाला, सोसना गेलं आहे, तर ही तुम्ही आम्हाला न्याय आज द्यावाच लागेल. तुमची मागणी नेमकी काय असणार आहे आणि तुम्हाला मला माझं शेत द्यावं आणि माझ्या मुलीची नावं लागावी, मुलाचं नाव लागावं. तुम्हाला असं म्हणतात की काका तुम्हाला मारहाण झालेली आहे, काय सांगाल? लय मारहाण झाली. त्या मारहाणानं दोघा दिरांनी ती प्रकाश देवराव माने हे नवऱ्याला मारत होता. अमोल आणि राहुल ही दोघं मला मारत होते. आणि त्या मारल्यापासून ही मला कॅन्सरचा आजार. मारायचं कारण काय होतं? ही शेतीसाठी हे आमची आहे, तुझे आहे, आमचं आहे, तुझं आहे. आम्ही म्हणायचो आमचं, ती म्हणायची आमचं, ती म्हणायची. आम्ही म्हणायचो आमचं आहे, आमचं आहे, ती म्हणायची आमचं आहे. ह्याच्यात वाद. तरी बाजीराव माने, सर्जेराव माने आणि पांडुरंग माने
ह्यांच्यापासून सुद्धा आम्हाला त्रास आहे. ह्यांच्यापासून सुद्धा आमचा त्रास होतो. ट्रॅक्टर घेऊन येते की आम्हाला ट्रॅक्टर आमच्या रानात शेती करायला नांगरायला गेलो आडवं येते की चाव्या काढून घेते की त्यांना सांगते की आमचं आहे तिथं तुम्ही जाऊ नका अशी म्हणते ती. तर ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करावा. ही सुद्धा आम्हाला त्रास देते ती. माने, सचिन माने, लखन माने, अनिता माने ह्यांच्यापासून सुद्धा आम्हाला त्रास आहे. अति त्रास आहे सर. ही सारखं आम्हाला हानमार करते ती. आणि जी खेळ ह्या जी शेताचा खेळते ती जिथं तिथं पैसे भरते ती हाच पैसे भरते. आणि जोपर्यंत आम्ही हे तुम्ही न्याय देत नाही आणि आमच्या पोरांची वारस लागत नाही माझ्या लेकरावाचं तोपर्यंत तिथं आमचं मडं जरी पडलं तरी आम्ही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.